राजकारणानं काका पुतण्या काय आणि भाऊ भाऊ काय सोबतच्या नात्यांना समोरासमोर उभं करण्याची ताकद ठेवली। मग जावाजावांचं काय विशेष असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा। एरवी कुटुंबात जावाजावांची भांडणं समोर येतात ते काही आपल्यासाठी नवीन नाही, पण इथे दर्यापूर नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट घडलाय। इथे सख्या जावा पक्क्या विरोधी बनल्यात। राजकारण आणि नगराध्यक्षपदानं एका कुटुंबाचे दोन तुकडे केलेत। आता नेमकं कोण कोणासमोर उभं आहे, दोघांमध्ये काय घडलंय आणि कोणतं कुटुंब राजकारणामुळे दुभागलं गेलंय सगळं सविस्तर सांगते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे। इच्छुकांचे अर्जही भरून झालेत। आता याच निवडणुकीमुळे दोन जावा आमने सामने लढणार आहेत। गेली 8 वर्ष विधानसभेचे आमदार असणारे भाजपचे उमेदवार प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनीताई भारसाकडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या। आता त्यांनाच टक्कर देण्यासाठी त्यांच्याच जाऊबाई मंदा भारसाकडे रिंगणात उतरल्यात। आता एकीकडे नलिनीताई भाजपकडून रिंगणात आहेत तर दुसरीकडून मंदाताई काँग्रेसकडून रिंगणात आहेत। या जाऊबाईंना समोरासमोर उभं करणारा दुसरा तिसरा कुणी नसून नलिनीताईंचा दीर सुधाकर भारसाकडे आहे। आता हे दीर स्वतः सुद्धा मागच्या निवडणुकीत नलिनीताईंच्या विरोधात उभे होते। आता हे सगळं झालं एका बाजूला, पण दुसऱ्या बाजूला नलिनीताईंना कुटुंबाचे दोन तुकडे झाल्याचं दुःख वाटतंय। ज्या दीराचं 10 वर्ष पालनपोषण केलं, ज्याला पोरासारखं सांभाळलं, त्यांनीच विरोधात भूमिका घेतल्यानं नलिनीताईंना दुःख झालंय। त्यांनी याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे। नेमक्या त्यांच्या काय भावना होत्या जाणून घेऊया। सलग 8 वेळ आमदार असलेले प्रकाश भारसाकडे यांच्या पत्नी नलिनी भारसाकडे या दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि दुसऱ्यांदा ते आपलं नशीब जे ते आजमावत आहेत। नलिनी भारसाकडे आपल्यासोबत आहे। ताई, मला सांगा, तुम्ही दुसऱ्यांदा निवडणुकीत उभ्यात, कुठले कुठले मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीत सामोरे जाणार आहात? कारण मी मागच्या 10 वर्षात पहिले सदस्य होती आणि आता मागच्या या 5 वर्षात नगराध्यक्ष होती आणि मी नगराध्यक्ष म्हणून भरपूर या दर्यापूर शहराचे कामं केले आणि आमच्या घरात 40 वर्ष राजकारण आहे। त्याच्यामुळे मला काही वेगळं सांगायला नको होतं। मला ते राजकारणातलं सगळं समजतच होतं आणि भरपूर मी कामं केले, त्याच्यामुळे मी निवडून येणारच आहे आणि माझा आत्मविश्वास आहे। कुठले कुठले कामं तुमच्या कार्यकाळात राहिलेले आहेत, जे नवीन कामं तुम्ही आता या 5 वर्ष टर्ममध्ये घेऊन जाणार आहात? आता या भुयार गटार योजना आणि बाकी राहिलेले काही नाल्या वगैरे बाकी कामं राहिलेले जे आहेत, जे रखडलेला हे आहे, ते मी करणारच आहे नगराध्यक्ष झाल्यानंतर। तुमच्या या निवडणुकीत गेल्या वेळी देखील जे भारसाडे कुटुंबातील एक सदस्य उभे होते, आता त्यांच्या पत्नी तुमच्या विरोधात उभा आहे। तुम्ही कसं पाहता याच्याकडे? कारण की मी त्यांना 10 वर्षापासून वागवलेलं आहे। त्यांना 2दा आपण बँकेचा अध्यक्ष केलेला आहे। त्या कारणाने ते त्यांचा स्वार्थ होता म्हणून ते राजकारणात गेले, काँग्रेसमध्ये गेले, आमच्या भाजपामध्ये। त्यांच्या पत्नी जय मंदाताई भारसाकडे या देखील उभ्या आहेत। त्यांना तुम्ही कधी समजावण्याचा प्रयत्न केला का की राजकारणामुळे तुमचं घर हे दुभंगलं? राजकारणामुळेच आमचं घर दुभंगलं आणि मी त्यांना काही प्रयत्न केले नाहीत थांबण्याचे, कारण की ते त्यांच्या मनानेच त्यांनी उभं केलं त्यांना। पण काय तुम्हाला वाटते काय की तुम्ही एवढं तुमच्या घरातच त्यांचं लहानाचं मोठेपण झालेलं आहे, त्यांनी तुमच्या विरोधात पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा आता पत्नीला उभं केलेलं आहे, तुम्हाला कधी असं वाटतं काय, खंत वाटते काय? मला खंत तर वाटणारच आहे, कारण की मी 10 वर्षापासून त्यांना लहानपणापासून वागवलेलं आहे। मला खंत तर जरूरच वाटणार आहे। निश्चितच या निवडणुकीच्या आखाड्यात 2 जावा ज्या आहेत त्या एकमेकांच्या विरोधात ज्या आहेत त्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढणार आहेत आणि यातून आता नेमकं कोण विजयी होणार हे आता येणारा काळच आपल्याला सांगू शकेल। आता या सगळ्यावर दीर सुधाकर भारसाकडेंचं काय म्हणणं आहे तेही पाहू। दर्यापूर नगर परिषदेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षासह 25 नगरसेवकांचे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत। प्रक्रिया फॉर्म भरण्याची पूर्ण झालेली आहे। निश्चितच आम्ही सगळे आशावादी आहोत आणि लोकांचं जे काही सहकार्य आहे, लोकांचा जो आशीर्वाद आहे, तो निश्चितच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आहे। म्हणून आम्हाला पूर्ण त्याची शाश्वती आहे की येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्ष नगराध्यक्षसह सर्व उमेदवार निवडून येतील।
मागील निवडणुकीत दिराला हरवण्यात यशस्वी झालेल्या नलिनीताई आता जाऊबाईंना हरवतील का, की जाऊबाईच यावेळी वरचढ ठरतील, हे येणारा निकालच सांगेल. पण राजकारणामुळे दुरावलेलं हे कुटुंब निकालानंतर एकत्र होतं का, हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.